नमस्कार मित्रांनो, EPS 95 पेन्शन बाबत पुन्हा एकदा चर्चांना वेग आल्याचे संकेत मिळत आहेत। अनेक पेन्शन धारकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता पुढे काय होऊ शकते। काही ठिकाणी विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे माहितीनुसार सांगितले जात आहे, मात्र अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य घडामोडी, तज्ञांचे मत आणि पुढील अपेक्षा समजून घेणार आहोत। आपण पाहत आहात इन्फो मराठी। सरकारी योजना, EPS 95 पेन्शन आणि महत्वाचे अपडेट सर्वात सोप्या मराठीत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। EPS 95 पेन्शन धारक अनेक वर्षांपासून किमान पेन्शन वाढविण्याची मागणी करत आहेत। वेगवेगळ्या संघटना, प्रतिनिधी आणि संबंधित स्तरांवर वेळोवेळी निवेदने, बैठका आणि चर्चा होत असल्याच्या बातम्या समोर येत असतात। यामुळे प्रत्येक नवीन चर्चेकडे पेन्शन धारकांचे लक्ष लागून राहते। माहितीनुसार काही स्तरांवर EPS 95 संदर्भात पुन्हा चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत। काही प्रतिनिधींनी विविध मागण्यांकडे पुन्हा लक्ष वेधल्याची माहिती समोर येत आहे। तथापि या चर्चांमधून कोणताही अंतिम निर्णय झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही। म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपुष्ट संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे महत्वाचे आहे। जर पुढील काळात चर्चांना सकारात्मक दिशा मिळाली तर काही मागण्यांवर विचार होण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे। संबंधित विभागांकडून पुढील बैठकांचे संकेत मिळू शकतात। भविष्यात अधिकृत निवेदन देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पण हे सर्व केवळ संभाव्य घडामोडी आहेत। अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही माहिती निश्चित समजू नये। काही तज्ञांचे मत असे आहे की अशा विषयामध्ये अंतिम निर्णयासाठी अनेक प्रशासकीय टप्पे पूर्ण करावे लागतात। म्हणून कोणतीही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी निश्चित निष्कर्ष काढणे योग्य नाही। पेन्शनधारकांनी संयम ठेवून अधिकृत स्त्रोतांकडून माहिती तपासणे गरजेचे आहे। आता पुढे काय होऊ शकते? चर्चा पुढे सुरू राहू शकते। प्रतिनिधींकडून नवीन निवेदने येऊ शकतात। अधिकृत बैठकीबाबत माहिती जाहीर होऊ शकते। संबंधित विभागाकडून स्पष्ट भूमिका समोर येऊ शकते। या सर्व बाबी अधिकृत माहितीवर अवलंबून असतील। जर तुम्हाला वाटत असेल की EPS 95 संदर्भातील प्रत्येक महत्वाची माहिती वेळेवर मिळावी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेवटी आम्ही अधिकृत अपडेट्स कशा प्रकारे ओळखायच्या याबद्दलही सांगणार आहोत। पुढील काही दिवसात किंवा आठवड्यात या विषयावर अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र कोणताही निर्णय अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवावा। तोपर्यंत अफवा किंवा अपुष्ट संदेशांपासून सावध राहणे गरजेचे आहे। आज आपण पाहिले की EPS 95 संदर्भात काही चर्चांना वेग आल्याचे संकेत मिळत असले तरी कोणताही अंतिम निर्णय अधिकृतपणे जाहीर झालेला नाही। म्हणून संयम ठेवा, अधिकृत माहितीची वाट पहा आणि योग्य माहितीच पुढे पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा। तुमच्या मते EPS 95 बाबत पुढे काय होऊ शकते आणि अशाच विश्वासार्ह अपडेटसाठी इन्फो मराठीला सबस्क्राईब करा।